वसमत शहर पोलीस ठाण्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीत समाजातील सलोखा आणि शांतता राखण्यावर भर देण्यात आला। या बैठकीला तहसीलदार कार्यालय, MSCB कार्यालय, नगर परिषद यासारख्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। तसेच अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वसमत शहर पोलीस स्टेशनचे PI वाघ साहेब यांनी उपस्थितांशी संवाद साधत शांततेचं आवाहन केलं। 1 तारखेला 1 ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, जी वसमत शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। त्यामध्ये शहरामध्ये जवळपास 9 मिरवणुका ज्या आहेत ज्याच्यामध्ये काही जागेवर काढल्या जातात, काही मिरवणुका असतात। त्याच्यामध्ये आजच्या मीटिंगप्रमाणे 6 मिरवणुका शहरामध्ये निघणार आहेत आणि त्या संबंधानं ही जी मिरवणूक आहे, हा जो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे, हा शांततेत पार पडावा याच्यासाठी आज पोलीस स्टेशनच्या वतीनं शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। याच्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे सर्व पदाधिकारी आणि मंडळाचे सर्व अध्यक्ष आणि इतर डिपार्टमेंट जे आहेत, नगरपालिका असेल, MSCB असेल, महसूल असेल, या सर्वांना निमंत्रित केलं होतं। सर्वजण या मीटिंगला हजर होते। ही जयंती जी आहे ती शांततामध्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या काही सूचना आणि मंडळाचे जे अध्यक्ष पदाधिकारी आहेत त्यांच्या काही अडीअडचणी या दोन्ही विषयावर या ठिकाणी चर्चा झाली। याच्यामध्ये मंडळाचे जे अध्यक्ष आहेत आणि पदाधिकारी आहेत आणि जयंतीमध्ये सहभागी होणारे जे काही अण्णाभाऊ साठेंचे हे आहेत, तर त्यांना DJ जो आहे, DJ मिरवणुकीत लावण्यात येऊ नये व जी काही साऊंड सिस्टीम वापरणार आहे आपण तिची उंची कमी असावी, जेणेकरून इलेक्ट्रिसिटीला कुठे टच होऊन अपघात होऊ नये। त्याच्यानंतर आपसात कुठे वाद होऊ नये, जुन्या वादाच्या कारणातून असेल किंवा इतर मिरवणुकीच्या दरम्यान काही वाद होऊन त्यातून लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन क्रिएट होऊ नये, या पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर मिरवणूक जी आहे ती 8, 9, 10 वाजेपर्यंत जी चालते रात्रीची, तर अंधाराचा फायदा घेऊन बरेचसे समाजकंटक किंवा इतर लोक जे आहेत मिरवणुकीमध्ये प्रवेश करतात आणि त्यातून बऱ्याच वेळा वाद होतात। अशा काही सूचना आल्यानंतर सर्वानुमते असं ठरलेलं आहे की यावेळीची मिरवणूक जी आहे ती संध्याकाळी 6:30, फार झालं तर 7 वाजेच्या आत संपवायची आहे आणि सर्वांनी याला संमती दर्शवलेली आहे। यावेळेची मिरवणूक जी आहे ती एक आदर्श मिरवणूक म्हणून शहरामधून निघेल अशा पद्धतीनं सर्वांनी त्याला सहमती दर्शवलेली आहे आणि सर्वजण सहकार्य करणार आहेत। त्यांच्या काही मागण्या होत्या, जसे की रस्त्यामध्ये गड्डे आहेत किंवा काही तारा वगैरे खाली आलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी नगरपालिकेकडनं, MSCB त्या रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, काही गड्डे असतील ते बुजवण्यात यावे, काही तारा असतील त्या आताच वरती लिफ्ट करून घ्याव्यात। तर अशा काही सूचना त्यांच्याकडनं आलेल्या होत्या। त्या सर्व सूचनांचा आम्ही नक्की नोंद घेतलेली आहे आणि उद्या संध्याकाळी आम्ही MSCB आणि नगरपालिका यांच्यासोबत रूट मार्च करून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती आम्ही जो काय उपाय करता येईल ते करण्याचं नियोजित आहे। माझ्या 1 तारखेच्या होणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं जिल्हा पोलीस दल हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली आणि पोलीस स्टेशन वसमत शहर यांच्या वतीनं सर्व जे कार्यकर्ते आहेत किंवा जे कोणी पाईक आहेत या सर्वांना माझ्या शुभेच्छा। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।